नमस्कार. प्रतिभाज आर्ट्स मध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज तुम्हाला मी आता ट्रेंडिंग मध्ये जे काही चाललंय त्याच्यापैकी काही दाखले घेऊन आली आहे. ह्या ऑर्डर्स खूप माझ्याकडे जातात पण ऑर्डर अर्जंट असतात, त्याच्यामुळे मला व्हिडिओज करता येत नाहीयेत. तर त्याच्यापैकीच एक ऑर्डरचा मी आता इथे व्हिडिओ करतेय, ते म्हणजे शॉर्ट एम एस. शॉर्ट एम एस म्हणजे जे गळ्याबरोबर गळ्याच्या थोडस खाली असं मंगळसूत्र जे असतं 18 इंचाचं असतं, त्याला शॉर्ट एम एस म्हणतात. त्याच्यासोबतच हा पूर्ण सेट आपण दिलाय, ज्याच्यामध्ये अंगठी, लॉंग एम एस म्हणजे मोठं मंगळसूत्र 30 इंचाचं, त्याला 2 वाट्या आणि पदक असं हे मंगळसूत्र आहे, आणि सोबत झुमके. तर झुमक्याचा व्हिडिओ लवकरच चॅनलला येईल. आणि अंगठी म्हणजे जोडव्या, त्याचं तर आपल्या चॅनलला आहेच, ते तुम्ही जाऊन बघू शकता. तर हे कसं करायचं ह्याच्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ आहे. ह्याची परचेस कॉस्ट किती, सेलिंग कॉस्ट किती, ह्याच्यापासून आपल्याला किती मिळतात, कसं सामान विकत घ्यायचं, हे सगळं तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता माझ्या हातामध्ये एक कुंदन दिसतोय, जो मीडियम साईजचा मोरपिसाचा कुंदन आहे. आता त्यामध्ये आपण सुरुवातीला नथीला जसं बांधतो की वरून चालू करतो, याला वरून न चालू करता जसं मी ह्याच्यामध्ये आतमध्ये एक छोट्यासा माझ्याकडे दांडी आहे ती आतमध्ये घालतीये, म्हणजे तुम्हाला दाखवायला की जे वरचे जाऊन होल आहेत ते आपल्याला मोकळे ठेवायचे, त्याच्यात काहीही आपल्याला मोती बांधायचे नाहीयेत. तर तेवढ्यासाठी तुम्हाला ते घालून दाखवलं. आता आपल्याला घालायचं नाहीये, नंतर घालायचंय ते, पण ते 2 होल आपल्याला मोकळे ठेवायचे. तर त्याच्यानंतर मी इथे 4 चे मोती घेतलेत. 4 चे ट्रिपल लेअरचे मोती आपण वापरतो. मी किट मध्ये देताना सुद्धा ट्रिपल लेअरचेच मोती वापरते. जे मी स्वतः वापरते सामान तेच तुम्हाला किट मध्ये सुद्धा येतं, त्यामुळे सगळं चांगल्या क्वालिटीचं असतं. तर हे मोती मी बॉलपिन मध्ये घातलेत. एका बॉलपेनचे 2 तुकडे केलेत. 2 तुकड्यामध्ये आपण हे घातलेत, आणि इथे तुम्ही आतमध्ये बघू शकाल आपण कसं ह्याला टर्न करतोय. 2 ते 3 वेळा हाताने आणि नंतर फ्लॅट नोज पकडीने आपण ह्याला हळुवारपणे टर्न करायचंय. फ्लॅट नोज पकडीने जर तुम्ही घट्ट एकदम ओढून टर्न केलं तर इथे काय होतं, तारा असतात बॉल पिनच्या, त्या तुटून हातात येतात. मग पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस करावी लागते. तेवढ्यासाठी आपल्याला इथे हात थोडासा सैल सोडायचा आहे. असं आपण हे पूर्ण बांधून घेणार आहोत, फक्त वरचे 2 होल मोकळे ठेवायचे. ठीक आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्ही मोती घेताना, आता हा शॉर्ट एम एस आहे म्हणजे नाजूक मंगळसूत्र आहे, त्यामुळे मोती पण थोडेसे छोटे घ्या. आता हे किती चे आहेत, आपल्याकडे घरात आहेत मोती, पण किती चे आहेत हे कसं लक्षात येतील, तर त्यासाठी सरळ लहान मुलांची जी पट्टी असते, फुटपट्टी, ती घ्या. त्याच्यावर तिथे सेंटीमीटर असतात, त्या सेंटीमीटरवर तो मोती ठेवायचा आणि तो किती लाईन कव्हर करतोय हे बघायचं. साधारणपणे जेवढा मोती असतो त्याच्या आसपास आपल्याला हवं तर एक एक छोटीशी जी असतात, जशी मी काठी दाखवली तशी ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा किती चा मोती आहे. 1 पासून ते 10 पर्यंत मोती असतात. आपण नाजूक काम करायचं असेल तर छोटे छोटे मोती वापरावेत, म्हणजे ते दागिना पण जो आपण बनवणार आहोत तो नाजूक दिसतो, छोटासा दिसतो. हे बघा, आता इथे मी बाकीचे पण 2 मोती बांधून घेतलेत. तुम्हाला एकदम 3 मोती बांधता येत नसतील तर सुरुवातीला 2-2 मोती बांधा, म्हणजे ते सोयीचं जातं. पण काही जणांचे हे मोती आतमध्येच गोल गोल फिरतात. ते का फिरतात? एकाच होलमध्ये तुम्ही 2 बॉल पिन्स घातले तर ते गोल गोल फिरतात. असं नाही करायचं. एका होलमध्ये 1, दुसऱ्या होलमध्ये 2, किंवा दुसऱ्या होलमध्ये 1, असं जर तुम्ही घेऊन बांधलं तर ते गोल गोल फिरणार नाही. आता मी ते 20 गेजची एक वायर सरळ करून घेतलीये. अंदाजाने हे मी कापलेली आहे की आपल्याला एवढं छोटस मंगळसूत्रासाठी लागणार आहे. साधारण ही एक 3-3.5 इंचापर्यंत आपण घ्यायची. कमी पडायला नको, कमी पडले तर चिकटवू शकत नाही, म्हणून थोडीशी जास्त घ्यायची. आता आपण राऊंड नोज प्लायरने इथे एक लूप बनवून घेणार आहोत. लूप बनवला म्हणजे आपण ह्याच्यात जे काही मोती मणी घालणार आहोत ते बाहेर पडत नाहीत. आता तुमच्या मनाने ह्याला डिझाईन करा. आता मोरपीस आहे म्हणजे हिरवा निळा रंग येतो, तर ते रंग शक्यतो ह्याच्यासाठी वापरावे. जसं आपला कुंदन आहे त्याप्रमाणे त्याला सूट होतील असे आपण हे कुंदन बरोबर मोती किंवा क्रिस्टल टाकायचे, आणि खूप मोठे खूप लहान असे नाही. आता जर आपण 4 चे मोती वापरतोय तर आपण क्रिस्टल पण 4 च वापरत आहोत, म्हणजे ते एकमेकाला सूट होतात.
ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर एंड कॅप्स येतात, त्या सुद्धा घालू शकता. मी ते घालत नाहीये कारण कस्टमरने मला फोटो पाठवले होते की हे मला असं हवंय, त्याप्रमाणेच आपल्याला बनवावं लागतं. आता तुम्ही बघू शकत असाल, एक मोती, क्रिस्टल, मोती, नंतर आपण मध्ये कुंदन घातलंय, परत मोती, क्रिस्टल, मोती. जशी डावी बाजू तशीच उजवी बाजू. हे बघा, माझ्या हातात तुम्ही पेंडंट बघत असाल, हे आपलं जवळ तयार झालंय. हे करायला खूप सोपं आहे. शॉर्ट एमएस करायला खूप सोपं जातं. त्याला फक्त आपण वरनं मंगळसूत्र जे तयार मिळतं ते अटॅच करायचं. मंगळसूत्र साधारण 18 इंचापासून ते 30-36 इंचापर्यंत सुद्धा आहेत. पण आपण वापरताना शॉर्टसाठी 18 इंच, लॉंगसाठी 28 ते 30 इंच वापरतो. यामध्ये मंगळसूत्र जर तुम्ही विकत घेत असाल तर तिथेही 2 प्रकार आहेत. एक येतं ते डिस्को मण्यामध्ये येतं, ते थोडंसं महाग जातं, आणि आता हे जे मी समोर वापरते हे साध्या मण्यांमध्ये येतं, ते थोडं स्वस्त जातं. तर त्याप्रमाणे तुम्ही मंगळसूत्र विकत घेऊ शकता. ह्यांची किंमत साधारण 30-40 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत ही आहे सरांची किंमत. तर त्याप्रमाणे तुम्ही विकत घेऊ शकता. हे बनवणंही बनवू शकता बनवायचं तर, पण विकत घेऊन लावलेलं सोयीचं जातं कारण पदक बनवायलाच खूप वेळ जातो. त्यामुळे शक्यतो आयते मिळतात तेच विकत घ्यायला मी प्रिफर करते. आता आपलं पदक पूर्ण झालंय. थोडंसं ह्याला वरच्या बाजूला मी बेंड केलंय, म्हणजे ते पदक जे मधलं आहे ते खाली आलं. आता ह्याला अटॅच करून घ्यायचं. अटॅच करताना खूपदा असं केलं जातं की जे 2 सर एका जम्प रिंगला लावलेली असतात त्यांनी ऑलरेडी, तर ती जम्प रिंग ओपन करायला जातात. तर ती जम्प रिंग कधीही ओपन करायची नाही. त्याच्याऐवजी तुम्ही मध्ये एखादी जम्प रिंग अटॅच करू शकता. मी तर तेही करत नाहीये. जे पदकाला आपण आता लूप केले 2 बाजूला 2, तर ते ओपनेबल आहेत. मग ते ओपन करायचंय आणि ते या जम्प रिंग मध्ये घालायचे. त्यासाठी वेगळी मी अजून एक जम्प रिंग लावत नाहीये, नाहीतर ते शॉर्ट एमएस अजून खाली जाईल. आणि गळ्याबरोबर खूप जम्प रिंग्स असं अटॅचमेंट असलेला चांगला दिसत नाही. ते लॉंग साठी चालू शकतं, म्हणून इथे कुठल्याही प्रकारची अटॅचमेंट मी देत नाहीये. इथे डायरेक्ट तो जो लूप आहे तो मी ओपन केला आणि त्याच्यामध्ये मंगळसूत्राच्या सोबत जी जम्प रिंग आलेली आहे ती मी आतमध्ये घालत आहे आणि व्यवस्थित बंद करायचं, म्हणजे कितीही त्या मंगळसूत्राची ओढाताण झाली तरी आपला जो लूप आहे तो उघडणार नाही आणि त्याच्यातनं सर बाहेर येणार नाही. हा जो प्रेस आहे तो थोडासा घट्टच करायचा, कारण ह्याच्यावर पदक आणि मंगळसूत्र दोन्हीही टिकणार आहेत. कितीही ओढाताण झाली तरी ते निघता कामा नयेत. क्लायंटला किंवा आपण जरी वापरणार असू तरी असं जर काही वाढलं किंवा खराब झालं तर मग नको वाटतं. दुसऱ्यांदा ते क्लायंट आपल्याकडे येणार नाही, ऑर्डर करणार नाही. म्हणून अशा प्रकारे आपण साधं पण टेक्निक वापरून जर दागिने बनवले तर खूप छान पण दिसतात आणि तेच कस्टमर आपल्याला परत पण ऑर्डर देतात. कारण विश्वास बसतो की नाही, ह्यांचे जे दागिने आहेत ते खराब होत नाहीत किंवा तुटत वगैरे नाहीत. जरी आर्टिफिशियल असले तरी त्यांना एक लाईफ असतं. तर ते त्याच्यात मिळू शकतं आणि अशा प्रकारे आपलं शॉर्ट एमएस तयार झालंय. तुम्हाला हे शिकायचं असेल किंवा पूर्ण ऍडव्हान्स कोर्स करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत, त्यावरून मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि असंच आमचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलेत यासाठी.